ये बोली दुनिया डोली नमस्कार मित्रांनो, PS कॉमर्स स्टॉक मार्केट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन रेल्वेशी रिलेटेड असलेल्या दोन कंपन्या आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती। तर भारताचे रेल्वे मंत्री जे आहेत त्या रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला रेल्वेबद्दल एक विशिष्ट असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो निर्णय रेल्वे कंपनीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे आणि ज्यांना स्टॉक खरेदी करायचे आहेत त्या कंपनीचे त्या इन्व्हेस्टरसाठी गुंतवणूकदारांसाठी तर तो निर्णय तो डिसिजन खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे त्या कंपनीला त्या ठिकाणी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा स्रोत फायदा होणार आहे आणि त्या कंपनीच्या स्टॉकचा रेट सुद्धा भविष्यामध्ये वाढू शकतो। अशा प्रकारचा निर्णय भारताच्या रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला घेतलेला दिसून येतोय। काय निर्णय घेतलाय ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा म्हणजे तुम्हाला सर्व काही डिटेल्स त्या ठिकाणी समजतील। रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला असा एक निर्णय जाहीर केला आहे की जे भारतातील जे रेल्वे स्टेशन्स आहेत या रेल्वे स्टेशनवरती आधुनिक फॅसिलिटी, कारण आपण दिवसेंदिवस पाहतोय सर्वच डिजिटल होत चाललेलं आहे आणि त्यामुळं सर्वच ठिकाणी त्याची सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे। म्हणून त्यांनी हा एक निर्णय जाहीर केला आहे की रेल्वे स्टेशन्स ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जवळजवळ भारतातल्या सर्वच रेल्वे स्टेशनवरती वायफाय सुविधा ही उपलब्ध करायची ठरवलेला आहे किंवा तसा तो निर्णय त्यांनी लोकसभेमध्ये घेतलेला आहे। परंतु आजपर्यंत जर आपण पाहायला गेलं तर जवळजवळ भारतातल्या 6000 स्टेशनवरती आजही वायफाय सुविधा ही कमी जास्त प्रमाणात चालू असलेली आपल्याला दिसून येते। 6000 पेक्षा जास्त स्टेशनवरती वायफाय सुविधा आहे। परंतु आता नवीन जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलंय की भारतातील जवळजवळ सर्व स्टेशनवरती ही वायफाय सुविधा काय करायची आहे, सुरू करायची आहे। आणि मग वायफाय सुविधा सुरू करण्यासाठी भारत सरकारला काहीतरी करावं लागेल की जेणेकरून ही काम पूर्ण होऊ शकेल। तर त्यासाठी भारत सरकारशी रिलेटेड किंवा संबंधित अशी जी कंपनी आहे ती आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड। म्हणजेच थोडक्यात भारत सरकार याच कंपनीला वायफाय सुविधा पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट किंवा काम त्या ठिकाणी ऑर्डर त्या ठिकाणी देणार जवळपास निश्चितच आहे। त्यामुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर याच्या स्टॉक बद्दल आपण त्यामुळे माहिती पाहतो की हा स्टॉक सुद्धा भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा ग्रोथ त्या ठिकाणी निर्माण करेल आणि यामध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही असं माझ्या अभ्यासातून मला वाटतंय, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। रेलटेल NSE वर पाहायला गेलं तर रेलटेल या नावाने हा स्टॉक अवेलेबल आहे। आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये वॉच लिस्टमध्ये याला ॲड करून घेऊ शकता। तर आपण आता या स्टॉकचा ओव्हरव्ह्यू पाहत आहोत। तर आजची परिस्थितीमध्ये पाहता 3 डिसेंबरची जी व्हॅल्यू आहे म्हणजे शुक्रवारी आपलं स्टॉक मार्केट जे फायनली क्लोज झालं तर शुक्रवारची जी व्हॅल्यू आहे ती आहे 119 रुपये 20 पैसे आणि फास्ट 5 डेज प्रॉफिट दाखवलाय 3.29%। तर याचा चार्ट पॅटर्न सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। चार्ट पॅटर्न मध्ये पाहायला जर गेलं एका दिवसाचा चार्ट पॅटर्न पाहिला तर थोडासा आपल्याला हा स्टॉक जो आहे या पॉइंट पासून आपल्याला तो खाली आपल्याला आलेला त्या ठिकाणी दिसत आहे आणि शेवटी हा स्टॉक बऱ्याच अंशी त्या ठिकाणी खाली आलेला काय होतोय दिसतोय। तर हा एका दिवसाचा चार्ट पॅटर्न आहे। परंतु रेल्वे मंत्र्यांच्या निर्णयानुसार या कंपनीला मोठ्या प्रमाणात ही ऑर्डर मिळणार असल्यामुळे या स्टॉकची व्हॅल्यू भविष्यामध्ये नक्कीच वाढणार आणि आपण याच्यामध्ये जर गुंतवणूक जर केली तर मला असं वाटतं की नक्कीच आपण फ्युचरमध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो। सर्वच भारतातल्या स्टेशनवर वायफायची सुविधा करण्याची ऑर्डर मिळणार असल्यामुळे या कंपनीची व्हॅल्यू स्टॉकची व्हॅल्यू नक्कीच भविष्यामध्ये नक्कीच वाढत जाणार आहे आणि म्हणून मला आज असं वाटतं की या स्टॉकमध्ये आपण जर आज गुंतवणूक केली तर नक्कीच भविष्यामध्ये 2025-2030 मध्ये आपल्याला या स्टॉकची व्हॅल्यू खूप वाढलेली त्या ठिकाणी दिसून येईल आणि नक्कीच आपली जी गुंतवणूक असेल ती आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरलेली दिसून येईल। तर कोणत्याही स्टॉकमध्ये मी तुम्हाला सांगितले गुंतवणूक करायची असेल तर कंपनीबद्दलची सविस्तर माहिती घ्या, स्वतः अभ्यास करा। इतरांचे जरी तुम्ही व्हिडिओ पाहिले तरी काही हरकत नाही, परंतु निर्णय खरेदी करण्याचा तुम्ही घ्या। तुम्ही स्वतः अभ्यास करून नक्की ठरवा की मला हा स्टॉक खरेदी करायचा आहे की नाही। मी आता तुम्हाला 5 दिवसाचा पॅटर्न या ठिकाणी दाखवतोय। 5 दिवसाच्या पॅटर्न मध्ये जर आपण पाहायला गेलं इथे दिसते तुम्हाला बुधवार 1 डिसेंबरला स्टॉक हा 117 रुपये 30 पैशाला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं की लोकसभेमध्ये रेल्वे मंत्र्यांचा निर्णय झाला आणि त्यांनी तो डिक्लेअर केला लोकसभेमध्ये। त्या निर्णय कळल्याच्या नंतर जे गुंतवणूकदार होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदी केलेली त्या ठिकाणी दिसत आहे। स्टॉक खरेदी करण्यामागचं कारणच ते आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अप या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आपल्याला दिसते। तर
हा जो प्रकार आहे इथे, तर हे निर्णय त्या ठिकाणी कळल्यानंतर हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला दिसतोय. तर याचा अर्थ असा होतो की भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला या स्टॉकची व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढत जाताना दिसेल. तर आज आपण याच्यामध्ये थोडीफार गुंतवणूक करायची आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलं आपण छोटे गुंतवणूकदार आहोत. आपण एकच स्टॉक खरेदी करायचा आहे आणि जसं तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव येईल तर त्याच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, आपल्या स्टॉकची संख्या वाढवायची आहे. चांगले जर स्टॉक असतील, जर किंमत कमी जर झाली तर नक्कीच 5-10% खाली आला तर एखादा स्टॉक खरेदी करा, परत 10% खाली आला अजून 1-2 स्टॉक खरेदी करा. म्हणजे अशा प्रकारे आपण चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि भविष्यामध्ये आपण कधीही लॉसमध्ये जाणार नाही याची आपण खात्री बाळगू शकतो. परंतु आपण स्टॉक खरेदी करताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कंपनी चांगली कोणती हे सुद्धा आपण पाहत नाही किंवा ती उद्या फ्युचरमध्ये काय करू शकते, काय करणार आहे याच्याबद्दलही आपण कुठल्याही प्रकारची माहिती न घेता त्यामध्ये गुंतवणूक करतो आणि आपण त्यामध्ये फसतो आणि आपण लॉसमध्ये जातो. म्हणून कृपया कुठल्याही प्रकारचा स्टॉक खरेदी करताना त्या कंपनीबद्दलची अगोदर माहिती पहा, काय सिच्युएशन आहे, ती भविष्यात काय फ्युचरमध्ये जॉब करणार आहे, कुठला बिझनेस करणार आहे, त्या कंपनीचे भविष्यातले स्रोत काय आहेत, कंपनी किती ग्रोथ होऊ शकते, अंदाज आपण काढू शकतो. ग्रोथ होणार की नाही किमान एवढा तरी आपण अंदाज काढू शकतो आणि अशा कंपनीमध्ये जी ग्रोथ होणारी कंपनी असेल या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितले की इन्व्हेस्टमेंट अतिशय छोट्या प्रमाणात करा. जोपर्यंत तुम्ही नवीन गुंतवणूकदार आहात तर तुम्ही छोट्या प्रमाणात करा. जसं तुमचा अनुभव वाढत जाईल, महिने 2 महिने 4 6 महिने 8 महिने वर्ष, तसं तुम्ही स्टॉकमध्ये तुमची गुंतवणूक वाढवू शकता. हा शेवटी स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढवायची की नाही हा निर्णय तुमचा असेल. मी फक्त माझीकडची जी माहिती आहे मला मिळालेली मी तुमच्याशी फक्त शेअर करत आहे, तुम्हाला मी सांगत आहे. तर आपण आता याचा फिनान्शियल क्वार्टरली फिनान्शियल्स म्हणजे क्वार्टरली काय रिझल्ट आहे कंपनीचा हे आपल्याला यावर दिसत आहे किंवा आपल्याला ते सांगत आहे. तर इथे आपण पाहतोय क्वार्टरलीमध्ये रेव्हेन्यू पहा 26% पेक्षा जास्त वाढलेला आहे. नेट इन्कम पहा 131%. नंतर डायल्युटेड EPS आहे 130% पेक्षा जास्त. नेट प्रॉफिटचं मार्जिन आहे 82% पेक्षा जास्त. तर हे सगळे ग्रीन सिग्नल आपल्याला या कंपनीची दिसत आहेत. तर यावरून एक आपण अंदाज काढू शकतो की हा मागच्या क्वार्टरचा रिझल्ट आहे कंपनीचा. तर याचा अर्थ हा रिझल्ट आहे तर हा पूर्णपणे ग्रीन कलरमध्ये आहे. याचा अर्थ हा नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट आहे आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. जर आता रिझल्ट चांगला जर नसता तर ही सर्व संख्या आकडेवारी जी दिसते आपल्या डोळ्यांना ही सगळी रेड कलरमध्ये आपल्याला दिसली असती. तर आपण पाहतोय ॲरो सुद्धा अप दाखवलेला आहे, वर जाणार ॲरो आहे. म्हणजे याचा अर्थ कंपनीची सातत्याने ग्रोथ या ठिकाणी आपल्याला होत असलेली त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून अशा कंपनीमध्ये स्टॉक खरेदी करायला काही हरकत नाही. आले सर्वांच्या लक्षात? तर ही एक माहिती आपण या ठिकाणी पाहायची आहे आणि लक्षात घ्यायचं की स्टॉक हा आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेऊ शकतो की नाही. ऑपरेटिंग इन्कम आहे 121%. थोडक्यात हे सर्व जे आहे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे ग्रीनमध्ये दिसत आहे. याचा अर्थ नक्कीच हा स्टॉक जो आहे आणि कंपनी जी आहे सध्या करंटली सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रयत्नामध्ये आहे, चांगला बिझनेस करताना दिसत आहे. कारण सातत्याने आपल्याला सर्व जी आकडेवारी आहे रेव्हेन्यू इन्कम वगैरे प्रॉफिट वगैरे सर्व काही पॉझिटिव्ह आहे. ग्रीन कलरमध्ये आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, रेड असेल तर ती निगेटिव्ह असते. तर याचा अर्थ आपण या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही आहे. स्क्रीनवर पाहतोय आपण रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर त्याचे आपण आता कंपनीची फिनान्शियल पोझिशन काय आहे ते पाहूया. तर इथे आपल्याला मार्च 21, मार्च 20, मार्च 19, 18, 17 पर्यंत पासून माहिती आपल्याला या ठिकाणी आहे. तर आपण आता इथे पाहणार आहोत कंपनीवरती आपल्याला किती कर्ज आहे ते आपण पाहूया. कंपनी जर कर्ज नसेल तर कंपनी चांगली असं म्हणता येईल आपल्याला, कारण कंपनी नवीन कंपनी असेल तर कर्ज नक्कीच घेते परंतु हळूहळू ते कर्ज कमी करत जाते. पण इथं जर आपण पाहायला जर गेलं तर पहा इथे लॉंग टर्म कर्ज दिसते सर्वांना. लॉंग टर्म लोन इथे 0 आहे म्हणजे 21 साली 0, 20 साली 0, 19 साली 0 आहे. याचा अर्थ असा होतो की या कंपनीवरती कुठलेही लॉंग टर्म लोन नाही आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया शॉर्ट टर्म लोन्स आहे का काही. तर शॉर्ट टर्म लोन्समध्ये पहा तुम्हाला दिसतंय सर्वांना ते आहे शॉर्ट टर्म लोन्स, ते सुद्धा आपल्याला इथे 0 दिसतंय. तर तात्पर्य असं आहे की कंपनीवरती कुठल्या प्रकारचं कर्ज नाही, डेप्ट फ्री कंपनी आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज नसल्यामुळे यामध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही. म्हणजे मी तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी आपण कंपनीबद्दलची काय काय माहिती घ्यायला हवी आहे मला जी समजली ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. तर अशा प्रकारे आपण कंपनीबद्दलची माहिती पाहत आहोत की कशा प्रकारे कंपनी आपल्याला चांगल्या प्रकारची आहे आणि भविष्यामध्ये आपण ही जर गुंतवणूक केली तर आपण लॉसमध्ये जाणार नाही. पहा इथे आलो आपण रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड NSEच्या वेबसाईटवरती. आपल्याला या स्टॉकची जी प्राईस आहे ती इथे आपल्याला दिसत आहे 119 रुपये दिसते सर्वांना. तर इथेच आपल्याला अजून काही माहिती पाहायची आहे. तर कंपनीबद्दलची आपण माहिती पाहत असताना एक पॉईंट पहा इथे 52 वीक हाय दाखवलेला आहे दिसतोय सर्वांना
आणि 52 वीक लो सुद्धा रेट दाखवला आहे. तर 52 आठवड्यामध्ये म्हणजे एका वर्षातला हाय रेट आहे 189. पहा मी तुम्हाला दाखवत आहे फिनान्शियल रिझल्ट, तो आपण आत्ताच पाहिलाय. तर शेअर होल्डिंग पॅटर्न पहा, त्याच्यावर टच करायचं आहे. शेअर होल्डिंग पॅटर्नवरती, शेअर होल्डिंग पॅटर्न दिसतोय सर्वांना, यावरती टच करा. तर शेअर होल्डिंग पॅटर्नवरती टच केल्यानंतर आपल्याला पहा त्याबद्दलची माहिती ओपन झालेली आहे. 30 जून 21 आणि 30 सप्टेंबर 21 अशा 2 डेटची आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. तर प्रमोटर अँड प्रमोटर्स ग्रुपचं शेअर होल्डिंग म्हणजे त्यांच्याकडे किती एकूण शेअर्स आहेत, तर जवळजवळ 73% शेअर्स हे प्रमोटरकडे आहे. त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही, कारण जर लॉस जर झाला तर प्रमोटरला सर्वात जास्त लॉस होईल आणि त्यामुळं असं कधी होणार नाही. प्रमोटर त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देणार आपल्या कंपनीकडे आणि चांगल्या कंपनीचा ग्रोथ नक्कीच होणार. आणि त्यानंतर पब्लिककडे जर पाहायला गेलं तर 27% स्टॉक त्या ठिकाणी असलेला आपल्याला काय होतो दिसून येतो. तर इथे आपण गुंतवणूक करायला काही हरकत नाही, बिंदासपणे आपण गुंतवणूक करू शकतो. 50% पेक्षा जास्त प्रमोटर्स होल्डिंग आहे किंवा प्रमोटर्सकडे ते स्टॉक्स आहेत आणि आपण त्यामुळे इथे गुंतवणूक करायला काही हरकत नाही. मी तुम्हाला अजून एक पॉईंट दाखवतोय. तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे प्रमोटर एन्क्लुब्रन्स डिटेल्स, त्याच्या खाली कंपनी कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर वरती जे प्रमोटर डिटेल्स आहे त्यावरती आपण काय करायचं आहे, टच करायचं आहे. आपल्याला प्रमोटर्स बद्दल त्यांच्याकडचे जे स्टॉक्स आहेत ते त्यांनी काय केलेले आहेत, ते स्वतःकडेच आहेत की त्यांनी बँक्समध्ये तारण दिलेले आहेत किंवा त्याच्यावरती त्या तारणाच्या आधार काही कर्ज वगैरे घेतलेलं आहे, हे पण आपल्याला या ठिकाणी बघता येईल. म्हणजे कंपनी आपण तिकडे पाहिलेच आहे की डेट फ्रीच आहे, तरी सुद्धा आपण इकडं स्टॉक जे आहे त्यांच्या ताब्यात असले त्यांनी ते गहाण ठेवलेत काय, तारण ठेवलेत काय, ते आपण आता इथे यावरती टच करून पाहूया. तर पहा इथे प्रमोटर अँड प्रमोटर ग्रुप शेअर होल्डिंग ॲज ऑन 30 सप्टेंबर 2021 म्हणजे 30 सप्टेंबर 2021 या दिवशीची ही पोझिशन आहे. म्हणजे फार दिवस झालेले नाही, सप्टेंबर, आज आपण 5 डिसेंबर आहे आपला. 73% शेअर होल्डिंग आपल्याला या ठिकाणी कंपनीचं जे प्रवर्तक आहेत, प्रमोटर्स आहेत, त्यांचं असलेलं आपल्याला काय होते दिसून येते, दिसते सर्वांना 72.84%. त्यानंतर आता पुढचा पॉईंट पाहायला जर आपण गेलो तर बी मध्ये 00 आहे आणि सी मध्ये सुद्धा 00 आहे, दिसते सर्वांना. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सी मध्ये जर 00 असेल तर कंपनीने आपले स्टॉक हे स्वतःकडेच ठेवलेले आहेत. जे प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडेच ते स्टॉक शिल्लक आहेत. कुठेही कोणत्याही बँकेमध्ये त्यांनी कर्ज घेतलेलं नाही, त्यासाठी तारण पण ठेवलेले नाहीत. याचा अर्थ 100% आपण या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो की यामध्ये आपण छोटी मोठी गुंतवणूक करायला काही हरकत नाही. आणि मी तुम्हाला सांगितले नेहमी छोटीशीच गुंतवणूक करा. एकच स्टॉक घेऊ शकतो आपण, काही हरकत नाही. ज्याची कॅपॅसिटी आहे तो जास्त घेऊ शकतो, परंतु तरी सुद्धा छोट्या प्रमाणात करा. प्रत्येकाच्या उत्पन्नाच्या क्षमतेप्रमाणे अतिशय छोट्या प्रमाणात करा. कारण स्टॉकची किंमत जर कमी होत गेली तर आपल्याला 10% जर कमी होत गेला, 10-20%, 30% कमी झाला तर आपल्याला तिथे स्टॉक खरेदीला चान्स असला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे थोडेसे पैसे शिल्लक असले पाहिजे, तरच आपण पुन्हा कमी किंमत झाल्यानंतर स्टॉकची खरेदी करू शकतो. म्हणून मी सांगतोय की प्रत्येक वेळेस घेताना एकच घ्या किंवा तुम्हाला जे टप्प्याटप्प्याने घ्या, विशिष्ट इन्स्टॉलमेंट वापरा. या 10%ला मी आत्ता घेतला, 10% अजून लेस झाली व्हॅल्यू, परत मी थोडीशी इन्स्टॉलमेंट लावली आणि त्यानंतर परत अजून 20% खाली उतरला, अजून थोडीशी इन्स्टॉलमेंट लावली. अशा प्रकारे आपण ही स्टॉकची संख्या काय करू शकतो, वाढवू शकतो. अजून एक आपण स्टॉक या व्हिडिओमध्ये पाहतोय, तोही रेल्वेशी रिलेटेडच आहे. त्यांच्याबाबत सुद्धा विशेष अशी बातमी मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी आली होती की त्यामुळे शेअरची जी व्हॅल्यू होती त्या ठिकाणी डाऊन झालेली आपल्याला दिसून आली. जवळजवळ 639 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली आला होता, परंतु त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसते. तर आता या स्टॉकचं नाव आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, IRCTC. NSE वरती जर तुम्हाला स्टॉक तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करायचा असेल तर तुम्ही सर्च करा IRCTC NSE, सिलेक्ट करा आणि वॉच लिस्टमध्ये तो ॲड होऊन जाईल. तर आजची परिस्थिती, आजच्यामध्ये त्या स्टॉकची किंमत आहे 819 रुपये. तर हा स्टॉक आपण 1200 पर्यंत सुद्धा गेला होता, तर त्यानंतर तो पुन्हा खाली आलेला आहे. तर त्याच्याबद्दलचे आपण परत तुम्हाला मी एक चार्ट पॅटर्न या ठिकाणी दाखवतोय. आता पहा इथे तुम्हाला दिसत आहे, हा चार्ट पॅटर्न जर पाहायला गेला तर इथे असा उंच त्या ठिकाणी गेलेला दिसतोय. म्हणजे इथे टॉप त्याने गाठला होता आणि नंतर पुन्हा परत तो या ठिकाणी असा डाऊन झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता 819 रुपयावरती तो सध्या त्याची कॉस्ट आहे. तर इथे आपल्याला असं दिसून येतं की स्टॉक जो आहे तो चांगल्या प्रकारचा इन्क्रीजिंग होणारा स्टॉक आहे आणि प्रॉफिटेबल स्टॉक आहे. परंतु आपण पाहतो की हा जो स्टॉक कशाशी रिलेटेड आहे की रेल्वेमध्ये जे केटरिंग फॅसिलिटी आहे, म्हणजे आपल्याला जेवणाची जी सोय आपल्याला रेल्वेमध्ये केली जाते. आपण पाहतो भरपूर लांब प्रवासाच्या रेल्वे आहेत, 2-2, 3-3 दिवस करणाऱ्या. तर रेल्वेमध्ये आतमध्येच जेवणाची सोय असते. तर ती ही कंपनी आहे की तिथे आपल्याला ही भांडवल गुंतवत असते आणि आपला बिझनेस करत असते. तर चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी कंपनीला या ठिकाणी प्रॉफिट होत असतो.
तर अशी ही कंपनी आहे. तर ही एक कंपनी आपल्या स्टॉकमध्ये ठेवायला काही हरकत नाही आहे. आता या कंपनीचं जर आपण पाहिलं 5 वर्षाचा जर पॅटर्न पाहिला, 5 वर्षाची सिच्युएशन काय होती ती पाहिली, तर सर्वसाधारणपणे आपल्याला काही काळापर्यंत आपल्याला हा स्टॉक स्थिर असलेला दिसतोय. फारशी काही हालचाल त्या ठिकाणी नाही. परंतु आपण पाहतो 2021 नंतर या ठिकाणी हा स्टॉक या ठिकाणी असा वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर पुन्हा परत खाली आलेला दिसतोय. तर थोडक्यात आपण ही जी कंपनी आहे ही ग्रोथ होणारी कंपनी आहे. त्याच्या स्टॉकची किंमत नक्कीच वाढणारी कंपनी आहे. परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की असं नाही की मी आज इन्व्हेस्टमेंट केली लगेच उद्या माझे दुप्पट पैसे होतील किंवा 5 दिवसांनी होतील, 1 महिन्याने होतील. तर कृपया असं कोणी विचार मनामध्ये आणू नका. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे जे खास इन्व्हेस्टमेंटसाठी आपण तुम्ही पैसे दर महिन्यातून बाजूला काढून ठेवणार तेवढे त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. जास्त गुंतवणूक करू नका, रिस्क घेऊ नका. तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही रिस्क घेऊ शकता, माझं तसं काही म्हणणं नाही आहे. परंतु आपण छोटे गुंतवणूकदार आहात असं मी गृहीत धरतोय आणि मी हे बोलत आहे की आपण छोटी इन्व्हेस्टमेंट करायची जी लॉंग लाईफसाठी करायची. आपल्याला प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटच पाहिजे आहे. तर अशा कंपनीमध्ये आपण नक्कीच प्रॉफिट आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर आपण 10 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष तुम्ही काय करायचं आहे स्टॉक होल्डिंग करायचा आहे, म्हणजे थोडक्यात विकायचा नाही आहे. 10 वर्षामध्ये आपल्याला 10 वेळा तर किमान डिव्हिडंड तर मिळू शकतो. तो एक बेनिफिट आहे. आणि त्याचबरोबर आपण 10 वर्षांनी या स्टॉकची किंमत आज 819 रुपयाला आहे, उद्या त्याची किंमत 8,000 सुद्धा रुपयालाच होऊ शकतो. तर त्यावेळेस आपल्याला समजेल की 819 कुठं आणि 8,000 कुठं. फार मोठा डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खूप कंपन्या, बरेच लोक सांगतात की आम्ही भरपूर पैसे शेअर मार्केटमध्ये कमवले, परंतु कसे कमवले हे थोडीशी आयडिया आपल्याला जर नसेल तर आपण सुद्धा लॉसमध्ये 100% जातो. तर म्हणून मी तुम्हाला याद्वारे सांगत आहे व्हिडिओद्वारे की लॉंग लाईफसाठी, लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही ती विसरून जा. फक्त लक्ष ठेवायचं आहे काय चाललंय आपल्या स्टॉकचं, काय कमी जास्त होतंय, कितीने वाढला एवढं तुम्ही पाहायचंय. स्टॉक अजिबात विक्री त्याची करायची नाहीये. तर अशा प्रकारे आपण ही एक रेल्वेशी रिलेटेड कंपनी आहे. तर या 2 रेल्वेशी रिलेटेड कंपन्या आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासल्यात. तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. मी सांगितलं म्हणून अजिबात करू नका. तुम्ही सुद्धा स्टडी करा आणि यामध्ये गुंतवणूक करा. मला वाटतं की मी एक स्टॉक तर नक्कीच याचा मी घेणार आहे किंवा मी घेतलेला सुद्धा आहे आणि एकपेक्षा जास्त मी घेतलेले आहेत. परंतु इथे मी लॉंग लाईफसाठी घेतलेले आहेत. मी ते लगेच विकणार नाही आहे, कारण भविष्यामध्ये मला याच्यातून 100% प्रॉफिटच पाहिजे आहे. आणि त्यामुळे मी नक्कीच ठरवून घेतले आहे की मी याच्यात जेवढे पैसे गुंतवले ते मी बाहेर काढणार नाही आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना छोटीशी गुंतवणूक करा की जेणेकरून आपल्याला पैसे स्टॉक विकण्याची गरज नाही पडली पाहिजे. तर फारच आणीबाणीची परिस्थिती आली तर आपण विकणारच आहोत, तो प्रश्नच नाही. परंतु दीर्घ कालावधीसाठी आपण या ठिकाणी गुंतवणूक करणार आहोत असं मनाचा निश्चय करूनच आपण या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे आणि स्टॉकची खरेदी करायची आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल, माझी माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर्स करा. मी तुम्हाला माझ्या लिंक्स वगैरे नेहमी पाठवत असतो. तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या तुमच्या मित्रांना तुम्ही पाठवल्या तरी काही हरकत नाही. त्यांना सुद्धा बेनिफिट झाला तर होऊ शकतो. त्यांना पण फायदा जर करून घ्यायचा असेल तर ते सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतात. तर पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब रेड कलरच्या शब्दावर टच करा, त्यानंतर बेलच्या चित्रावर टच करा आणि ऑल हा पर्याय निवडा.